तर आपण पाहू शकतोय आता सध्या रुपाली चाकणकर माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत। या प्रकरणावर त्या नेमका काय बोलतायत याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। खरं तर कुटुंबीय संतप्त झालेले आहेत। आपल्या घरातल्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून कायदा का कडक नाही असा सवाल रुपाली चाकणकरांना विचारण्यात आलाय। आणि आता थोड्या वेळातच रुपाली चाकणकर स्वतः माध्यमांसोबत बोलणार आहेत। त्या नेमकं काय बोलतात यावर काय तोडगा काढतायत पाहणं महत्त्वाचं। हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कंचन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। यामध्ये त्यांची कन्या दीप्ती हिचा विवाह 25/12/2019 रोजी रोहन चौधरी यांच्याबरोबर सोरतापडी करून दिला होता। लग्नानंतर 1 वर्ष व्यवस्थित तिला नांदवत 1 वर्षानंतर माहेरवरून पैसे आणावेत, त्याचबरोबर व्यवसायासाठी पार्टनरशिपमध्ये घ्यावं आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणावरून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। दीप्तीने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती की माहेर सासरची लोक त्रास देतात आहेत, पण याच्यामध्ये तिला समजून सांगणं किंवा तिचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून कायम ती तिथं राहत आली। आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती म्हणजे 25 तारखेला सायंकाळी सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून, तो शारीरिक असेल मानसिक असेल, सातत्याने माहेरवरून केलेली पैशाची मागणी असेल, यावरून दीप्तीने राहत्या घरी आत्महत्या केली। खरं तर ज्यावेळेस मला ही घटना समजली, निलेशजी मगर आहे, दीपकजी मगर आहेत, हे सातत्याने खूप वर्षापासून एक संपर्क असल्यामुळे त्यांनी तातडीने संपर्क केला। त्यावेळेस DYSP तडस यांच्याशी मी फोनवरून संपर्क करून यामधले जे 4ही आरोपी होते म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा हे 4ही फरार होते। त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही। पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत। आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या 4 आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच। आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली। त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे। अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून कळू। दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले। यामध्ये आमची मेडिकल टीमसुद्धा उपस्थित राहिलेली आहे, त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं। खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे। आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे, याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असेल आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे।